चैत्यभूमी निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची ही छापील पत्रिका। कार्यक्रम सुरू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं भाषणही झालं। छापील कार्यक्रम पत्रिकेत भाषणासाठी नाव असतानाही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नावाला मात्र ऐनवेळी कात्री लावण्यात आली। पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली। मात्र या कार्यक्रमाचा घटनाक्रम कसा होता पाहूया। नियोजित कार्यक्रमानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषणासाठी नाव घेण्यात आलं। ऐनवेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांचंच भाषण झालं। नाराज अजित पवारांनी राज्यपालांच्या भाषणापूर्वीच काढता पाय घेतल्याची चर्चा आहे। भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक नाराज आहेत, तर भाषणाची संधी न मिळाल्यानं नाराज शिंदेंनी ठाण्यात पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली। एवढंच नाही तर कार्यक्रम पत्रिकेत नेमका कोणी बदल केला याची चौकशी करण्याचे आदेशच शिंदेंनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। महायुतीतील धुसफुसीची चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारे कबुली दिली आहे, तर दरेकरांनी मात्र नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। महायुतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय। एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांडायला लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेंची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला गेलं की जिवंत आहेत की गेले आहेत। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत। मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे। जे रायगडच्या किल्ल्यावर झालं तेव्हा ठरलंच होतं मुख्यमंत्री बोलणार, नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी बोलावं, त्यानंतर अजितदादा बोलले मला नको उशीर झाला आहे। त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते। आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील, याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलायला दिलं नाही, ही तुमची दृष्टी झाली। ते असं असलं तरी भाषणावेळी डावलण्याची ही पहिलीच काही घटना नाही। याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवरायांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आले असताना असाच प्रकार घडला। रायगडावरील कार्यक्रम पत्रिकेत शिंदे आणि अजित पवारांचं नाव नव्हतं, मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंना भाषण करण्याची संधी दिली आणि अजित पवारांना डावललं। त्याची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे हा महायुतीतील विसंवाद आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्याचा खेळ सुरू झालाय याची चर्चा रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।